माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज मुखं करोति वाचालं पङ्गुं वदते यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो गणेशाय करुणाकराय तुमचा लाजलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काळी सरी बोलतो जने अति भाविका तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी कुंडली गवळणी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सत्संगांना की जय। 530व्या ओळीपासून वाचतोय। देवासी पाठीपोटाती की नाही 11वा अध्याय श्लोक क्रमांक 39 आणि 40व्या श्लोकाच्या खाली असलेल्या ओव्या त्यातल्या 530च्या पासून खाली वाचतोय। देवासी पाठीपोटाती की नाही येणे उपयोग आम्हा काही तरी तुझा पाठीबोरे आहे नमो स्वामी। देवाला पाठपोट आहेत किंवा नाहीत या विचाराचा आम्हाला काय उपयोग आहे याचा अर्थ कारण आहे जसा हे असेल तसा स्वीकारल्यानंतर पाठपोटाचा विचार केला जात नाही। ज्या वेळेला जसा आहे तसा नाही स्वीकारल्यावर मग पायाचा डोक्याचा विचार केला जातो। पाय कुठे त्याचे त्याचं मस्तक कुठे आहे याचा विचार केला जातो। पण ज्या वेळेला आहे सगळा स्वीकारल्यानंतर काहीच राहत नाही। तसा देवासी पाठीपोटाती की नाही अर्जुन म्हणतो याचा आम्हाला काय उपयोग आहे येणे उपयोग आम्हा काही तरी तुझं पाठीमोरी आहे नमो स्वामी। हे स्वामी हे भगवंता पण असेलच तर जसा असेल तसा तुला स्वीकारला म्हणून जसा पाठीमागूनही त्याला नमस्कार असतो। पाठीमोरी आहे नमो स्वामी म्हणजे देवा उभा माझे पाठीसी म्हणून पाठीमोरे म्हणावे तुम्हास। माझ्या समोर दिसतं तेव्हा चेहरा आणि पाठीमागची बाजू म्हणजे पाठ असं म्हणतात। उभा माझे पाठीशी माझ्या पाठीशी तू उभा आहेस म्हणून पाठीशी माझ्या पाठीशी तू उभा आहेस आणि पाठीमोरे म्हणावे तुम्हास। सन्मुख विन्मुख जगेसी न घडे तुझं कारण तू जगत झालेला असल्या कारणाने एका व्यक्तीच्या परिच्छिन्न वस्तूच्या समोर जर प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेला पाठपोट असतं। पण ज्या वेळेला अख्खं विश्व तोच बनतो त्यावेळेला त्याला पाठपोट राहत नाही। आता वेगळ्या अवयवा येणे रूप करू देवा। तुला जर नमस्कार करायचा तर वेगवेगळ्या अवयवाला धरून नमस्कार करायला जाऊ आपण तर किती वाणी कमी पडेल। इतके सगळं बोलता येईल कारण विश्व तुझ्याच अवयवांनी परिपूर्ण आहे। अवयव म्हणजेच तू असा आहेस म्हणून वेगवेगळ्या अवयवाला येणे रूप करू देवा। तुझ्या सगळ्या अवयवांचा उल्लेख करून जर नमस्कार करायला गेलो तर खरं तर ग्रंथसुद्धा अपुरा पडेल। म्हणून नमो तुझं सर्वात्मका तुझं नमो सर्वात्मक सर्व पदार्थ हा तूच आहेस त्याच्यावरून भिन्न नाही। जी अनंत बळ संभ्रमा तुझं नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व देशा। माझ्याकडे सर्व देश आहे तुमच्याकडे सर्व देवा आहे काही ठिकाणी सर्व रूप आहे तर अशी पद येऊ शकतात त्याच्यात पाठभेद पण सर्व देशात सर्व रूपात अर्थ एकच धरायचा। सकळ काळी सगळ्या काळामध्ये तू समांतर सर्व देशामध्ये तू समांतर आहेस। सर्व देशात असं नाही की तिथे विषमता नावाचा प्रकारच नाही। माया प्रतीतीला येताना विषम प्रतीतीला येतो पण देव विषम नाही।
जी विषम आहे तिला माया असं म्हटलेलं, आणि सम परमात्मा आहे. तर तेव्हा आणि तो सर्व वस्तूत, सर्व देशात, सर्व काळात समान आहे. वस्तूने, देशाने आणि काळाने विषमता तयार होते. तेव्हा जी अनंत बळ संभ्रमा तुझ्यामध्ये अनंत बळ जे काय झालेलं आहे, दाटलेलं आहे. संभ्रमा म्हणजे दाटलेला असतो. तुझ्यामध्ये ते अनेक प्रकारचं बल गेल्या वेळेस पाहिला, पण ते दाटलेलं आहे. तुझं नाव अमित विक्रमा. अमित विक्रमा हे पण तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं की विष्णू सहस्रनामामध्ये अमिता विक्रमास यस्य सहा अमित विक्रमा हा अशा पदच्छेदाने आलेलं आहे. अमित हा विक्रम हा यस्य सहा अमित विक्रम हा. अमित म्हणजे न मित हा, अमित हा त्याला मित नाही, मोजणी नाही, मोजदात नाही. अनिरुद्ध अप्रतिरथ प्रद्युम्न अमित विक्रम हा असं कुठं म्हटलं? विष्णू सहस्रनामाला कुठे गेले आज? गावाला गेले का? हरिपटाला बी नव्हते. अमित तर अनिरुद्ध अप्रतिरथ प्रद्युम्न अमित विक्रम हा असं विष्णू सहस्रनामात. किंवा जीव विनयिता साक्षी मुकुंद अमित विक्रम हा असं म्हटलेलं आहे. तर त्याचं वर्णन करताना अमित, ज्याला मोजणी नाही, ज्याच्या विक्रमाची मोजणीच करता येत नाही, इतके विक्रम ज्याच्या नावावर आहे. तर तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं की विक्रम म्हटलं की जगात असं कोणतं बुक आहे ते वर्ल्ड ग्रीनिश बुक, आणि त्याच्यामध्ये विक्रम लिहिले जातात. काही सगळे जेवढे मानव जातीकडून काही विक्रम घडतात, ज्या ज्या क्षेत्रात घडतात. असं काही लिमिटेड नाही, कोणत्याही ठिकाणी असेल तर ते त्याचं नाव आहे विक्रमाची ती नोंदवही. असे विक्रम झाले. यात्रेमध्ये विक्रम झाला. लोकसंख्या सगळ्यात जास्त समाज त्या ठिकाणी आहे, विक्रम आहे. तर असा विक्रम, तर याला तसा खरं तर हे सगळे विक्रम, मानव जातीचे विक्रम फारच अल्प आहे. सगळे विक्रम याच्याच नावावर आहे, म्हणून याचं नाव अमित विक्रम आहे. आणि कारण तोच जर असेल तर विक्रम कोणाच्या नावावर लिहायचे? आता तोच आहे. तेव्हा असा असणारा, सर्व काळात समांतर राहणारा, सर्व चराचरांना सकळ काळी समा सर्व देशा, सगळ्या सर्व चराचरांना देशाप्रमाणे आधार अथवा सर्व देश स्वरूप देव. देशाप्रमाणे आधार म्हणजे त्या त्या देशामध्ये त्या त्या वस्तूंना मिळणारा प्राप्त आधार. सर्व इथं देश सर्व देश असं पद आले, तुमच्याकडं रूप आले. तर तेव्हा अर्थ तसा करून घ्या की सगळी रूप ज्या ज्या देशात प्रतीतीला येतात ती सगळं तूच आहे, तुला नमस्कार. असं एकंदरीत काय करायचं आहे? नमस्ते नमस्ते प्रभू असा विषय चालला. तर देवाला नमस्कार करण्याचा विषय चालू आहे. तर सहस्रावधी वेळा नमस्कार करायचा आहे. खरं तर वस्तू ही एकच आहे, मग सहस्रावधी वेळा ज्याला आम्ही भेदाने पाहिला, सहस्रावधी वेळा भेदाने पाहिला, म्हणून आम्ही त्याच्यापासून वेगळे झालो. आम्ही त्याच्यापासून तुटण्याला कारणीभूत आमचे सहस्रावधी भेददृष्टी आहे. म्हणून त्या भेददृष्टीचा अंत सहस्रावधी नमन करून जातो. इतक्या दिवस नमस्कार करायची काय आवश्यकता आहे? त्याला एकदा नमस्कार केल्यावर नाही जमणार का? तर नाही, आमच्या चित्तातले भेद आम्ही सहस्रावधी त्याच्यापासून भिन्न विचार करून वेगळे निर्माण केले. आता आम्ही ते घालवण्यासाठी सहस्रावधी नमस्कार करतो आणि त्याच्याशी ऐक्य करतो. जो मनुष्य जितक्या किलोमीटर दूर गेलेला असतो त्या माणसाला त्या स्थानावर येण्यासाठी तितक्या किलोमीटर परत चालावं लागतं. कारण तोच गेला तितक्या लांबवर तो गेला. मग त्याला जितक्या लांब गेला त्याला आता उलटा प्रवास करायचा असेल तर उलटा करावा लागतो. आणि लांब जाणं हे अहंकाराचे संस्कार आहे. लांब जाणं म्हणजे देवापासून दूरवर गेला तर अनंत जन्मात, अनेक जन्मात आपण त्याच्यापासून भिन्न भिन्न अहंकारादिकांच्या उत्पत्त्या केल्या आणि दूर गेलो.
आता त्या प्रत्येक सहस्रावधी अहंकाराच्या नाशासाठी सहस्रावधी नमस्कार केले, नतमस्तक झालो. सहस्रावधी वेळा का झालो? लांबच तसा गेलो ना. त्यामुळे एवढी वाट का चालायची? एवढ्या लांबच गेलो ना, म्हणून आम्हाला तेवढी वाट चालावी लागते. असं नाही तर एका नमस्कारात राहतो. तो जवळ असेल त्याला काय अडचण नाही, त्याचं जवळ. कारण जो जितक्या लांब त्याचे तितके नमस्कार अपेक्षित असतात. अहो या जन्मात कामच भागाना, याचं कारण आहे तुम्ही अजून लांब आहात. या जन्मातही काम भागलं नाही, लांब. प्रत्येक जन्मामध्ये हळूहळू हळूहळू त्याच्या जवळ यायचा प्रयत्न केला. प्रत्येक जन्मामध्ये जवळ येत आले, प्रत्येक जन्मात. आणि मग एक जन्म ज्या वेळेला अगदी जवळ आले त्यावेळेला नमन कोणा करावे? म्या त्यावेळेला नमन कोणा करावे? म्या माझे अपार स्वरूप, माझे अपार स्वरूप समुद्रावरती सगळं बनावं लागतं. तो सर्वज्ञ आणि दयाळू बोध प्राप्ती कारणे बजावा राम, तो मीच आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कोणा करावे? म्या असं विचार सागरात म्हटलं. बोध प्राप्ती कारणे राम भजावा, आणि तो राम कोण आहे? तर मीच राम आहे. मग मी राम आहे. मी जीव कसा झालो? जीव कोटीत गेलो तर त्याच्यापासून दूर गेलो. कोणी दूर नेलं? अज्ञानाने अविद्येने त्या जीवाला इतक्या दूर खाईत नेऊन टाकलं, अंधारात नेऊन टाकलं. आणि मग तो जसा त्याला कळालं की मी वास्तविक स्वरूप काय होतं, जसं तुकोबराय काल म्हटले काय ना, वैराग्याची उत्पत्ती जर झाले नाही तर तो मनुष्य तसाच दूरवर राहतो. म्हणून ज्या वेळेला वैराग्य उत्पत्ती होणं म्हणजेच त्याला दोष कळतात. मायेतले दोष कळाले, अज्ञानाचे अविद्येचे, की तो जीव काय होतो? देवाकडे जाईल. आणि मग तो सुखाचा शोध घेता घेता एक दिवस स्वतः सुख बनतो, म्हणजेच देवस्वरूप होतो. त्या सुखासाठी जरी करशी तळमळ, तरी तू जाय पंढरीशी एक वेळ, मग तू जन्मोजन्मीचे मग तू अवघाची सुखरूप होशील, अवघात सुखस्वरूप होईल देवाजवळ देव झाला तर. आणि सुखासाठी जर तळमळ करत असेल तर पंढरीच्या प्रवासाला लाग, म्हणजे हळूहळू तू देवाच्या जवळ जाशील. एका जन्मात नाही जाणार. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकाच वारीत काम भागलं पाहिजे, पण एका वारीत काम कसं काय भागायचं? एका वारीत कामच भागत नाही असं नाही, भागतं, पण त्याला अधिकारी असावा लागतो है ना. मागील परिहार पुढे नाही सीन, झाल्या दर्शना एक वेळा, पण त्याला अधिकारी एक वेळा जाणारा अधिकारी असतो. आणि बाकी बिगर अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा आपल्या मुख्य ध्येयापर्यंत वाटचाल करावी लागते. म्हणून नमस्कार अनेक वेळा करावे लागतात. आणि मग ज्या वेळेला तुम्हीच देव होता त्यावेळेला मग नमस्कार करायचं राहिलंच कुठं तेव्हा. म्हणून जीव हा जीव नसून परमात्माच आहे. आघव्या आकाशी जैसे आकाशाची होनी आकाश असे, तू सर्वपणे तैसे पातलासी. सर्व आघविया आकाशी जैसे, जैसे आघविया आकाशी कोणासे आकाशाची होनी आकाश असे. आकाशामध्ये आकाश होऊन आकाशच राहतं, त्यावर दुसरा पदार्थच नाही. म्हणून हे भूत निवडलेलं आहे, कारण सगळ्या भूतांचं थोरलं भूत कोणतं आहे? आकाश आहे. याच्या पासून नंतर बरेच झाले. त्याने जरी निर्माण नाही केले तरी पुत्र पौत्र आदी सगळा प्रपंच कोणी निर्माण केलेला आहे. पुत्र पौत्र आदी म्हणजे वायू, तेज, जल, पृथ्वी यांना पुत्र पौत्र आदी म्हटलं. कोणाच्या दृष्टीने? आकाशरूपी. आकाशाच्या दृष्टीने. आकाशाची एवढी सगळी संतती आहे का नाही पुढची, म्हणून पुढचा पसारा त्यांनी वाढवला. पण आकाश असताना आकाश स्वरूप एकटंच आहे. ते त्याच्या आकाश असं म्हणताना तिथं अन्य दुसऱ्या कुठल्याच पदार्थाची कल्पना नाही.
म्हणून आघविया आकाशी, सगळ्या आकाशात जैसे आकाशाची होऊन आकाश असे, आकाश होऊन आकाशच असतं, दुसरं काही नसतंच, म्हणजे आकाशच असतं. तसा अख्खा देवच आहे. देव सोडून दुसरा पदार्थच अस्तित्वात नाही. नुसता देवामध्ये देवाने देवाचा केलेला देवाचा व्यवहार आहे. देवानेच देवामध्ये देव होऊन देवाचा केलेला सगळा हा व्यवहार आपल्याला प्रतीतीत येतो. आता म्हणून म्हटलं आकाशाचा दृष्टांत झाला. तू सर्वपणे तैसे पातलासी, सर्व सर्वपणे सर्व तैसे पातलासी, म्हणजे सगळा अख्खा तोच आहे. तो सर्व सगळ्याच्या सगळा तैसे विश्व येणे नावे, हे मी चिपया गवे, न लगे चंद्रबिंब हे चंद्रबिंब सोलावे न लगे जेव. हे चंद्रबिंब सोलावे न लगे जेव गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं की तैसे विश्व येणे नावे, हे पूर्णतः मीच पया गवे, हे सगळा अख्खा मीच आहे. अलंकार आणि सोन्यामध्ये अलंकाराची दृष्टी असलेल्या जीवाला नामरूपाची दृष्टी असते आणि तिथेच असणाऱ्या एका सोनाराला सोन्याची दृष्टी असते. म्हणून नामरूपाची दृष्टी बाळगणारं गिराईक आणि सोन्याची दृष्टी असणारा सोनार यांच्यामध्ये इतका फरक राहतो. तत्वज्ञते साधू पुरुष, ज्ञानी पुरुष यांना परमात्म्याची दृष्टी प्राप्त आहे. म्हणून ते जीवनमुक्तीत राहत असताना तत्वज्ञ पुरुष हा भेदाला प्राप्त होत नाही. का बरं? तर जसा आकाशात आकाश म्हणून व्यवहार करतात, असा हा तत्ववेत्ता पुरुष अधिष्ठानाशी तद्रूप होऊन अधिष्ठानच सर्वत्र पाहत असतो. म्हणजे अधिष्ठानच सर्वत्र पाहत असतो, त्याला आध्यस्थ प्रतीती येत नाही. का येत नाही? तर तो त्याची नजर आहे, त्याच्या नजरेतून ते तयार झाले. त्याला तुम्हाला त्या नजरेत जावं लागेल आणि मग नंतर लक्षात येईल की आध्यस्थ अस्तित्वातच नाही, तर अधिष्ठानच आध्यस्थ झालेलं आहे. त्याला ही एक नजर प्राप्त होऊन झाली आणि त्याच्या त्या स्थितीमध्ये तो राहतो. आणि आध्यस्थात राहणारे जीव अधिष्ठानाला सुद्धा जाणत नाही, तर भेदाला जाणतात आणि भेदात राहतात. नानात्व प्रतीतीला येतं. त्यांच्या संपूर्ण जगत हे नाना प्रकारांनी भरलेलं आहे. 11ही प्रकारचे भेद या सृष्टीत किती भेद नांदतात? 11 प्रकारचे भेद राहतात. एका वस्तूच्या अंतर्गत असणारा भेद सोगत, एका वस्तूच्या अंतर्गत सोगत, नंतर त्या वस्तूला धरून स जाते, त्या वस्तूला धरून बी जाते, एका वस्तूला धरून एवढे भेद झाले. वस्तू जिथे राहते त्याच्यात वस्तूतला भेद म्हणजे म्हणजे वस्तूतला त्याच्यात देश काल आणि वस्तू असे भेद राहतात. म्हणजे देशाचा, कालाचा आणि वस्तूंचा, अन्य वस्तूंशी असलेला त्याचा जो भिन्न भेद, अन्य वस्तूंशी असणारा आणि त्याचप्रमाणे अन्य देशामध्ये असणारा आणि अन्य कालात असणारा, त्या वस्तूंकडून देश काल वस्तूंचा भेद केलेला, त्या वस्तूने निर्माण केलेले मग जीव, जड आणि ईश्वराचे 5 भेद. 3 पदार्थात 5 भेद. सांगा बरं काय कळतंय? 3 पदार्थाचे 5 भेद. जड जीवाचा, जीव जडाचा, जड ईश्वराचा, जड जडाचा, जीवाने जडाचा. जीवाचा सांगितलं का? सांगितलं. तेव्हा या 5ही प्रकारचे खालचे 5 भेद, हे 11 भेद जीव पाहतो म्हणून तो देवापासून दूर राहतो. त्याला देव व्हायचं आहे, त्याचे भेद जातात. पण हे भेद कुठून राहतात? व्यावहारिक भेद तर आहे तसेच राहतात. म्हणजे जातील कसे? तर जगातले भेद, जग जे आहे प्रतीती, हे भेदामधली प्रतीती अज्ञानाकडून होते. आणि 11ही भेद ज्याचे मावळले ते तत्व दृष्टीचा असलेला पुरुष असतो,
म्हणून त्याला अधिष्ठानात किती भेद राहतात? कोण एका पर्यायी नाही. अधिष्ठानाचा भेदच म्हणायचं नाही. भेदच नाही. अधिष्ठानात भेद नाही आणि अध्यस्तात भेद. भेद आहेत. भेद आहेत तेच अध्यस्त आहे. म्हणून भेदाने प्रतीती आली की अध्यस्ताचा व्यवहार होतो. अधिष्ठानात भेद नांदतच नाही. म्हणून अध्यस्ताची नजर असणाराला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही. दोन्हीपैकी एक ना होली. हो. सर्प पाहणाराला रज्जू. रज्जू कधी दिसतच नाही. ते म्हणजे नाही दोन्ही दिसले पाहिजेत महाराज, असं नाही होत ते. म्हणून सर्प पाहणाराला सर्प दिसतो आणि मग दिसतो सर्प दिसतो म्हणून त्याचा त्रासही होतो. नको शिवायला, नको स्पर्श करायला, चावल मरल, हे सगळे भेद त्या दिसल्याने सर्पाला पाहिल्यामुळे जीवाचे हाल होतात आणि मग त्याचे व्यवहारही तसेच होतात. ज्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजेच तत्वज्ञान रूपी प्रकाशाने अधिष्ठान पाहिल्याबरोबर लक्षात आलं की देवच आहे, अख्खा देवच आहे. देव होऊनच राहिलेला आहे. जगत नामाला सुद्धा नाही. जगत नामाला सुद्धा राहिलेलं नाही. पण हे नजरांचा फरक आहे, शेवटी लक्षात ठेवा. खूप अवघड आहे ते. मग बोललं. आता किती सांगितलं तुम्हाला हो. अधिष्ठानाची नजर झाल्यावर ते भेद राहिला का? नाही. नाही राहिला. आध्यस्थाला नाही अधिष्ठान केलं, अधिष्ठानच आध्यस्थ झालं. एकच पदार्थ आहे. अधिष्ठान आध्यस्थ झाला. अधिष्ठानात किती भेद राहतात? आध्यस्थात अधिष्ठान जर आध्यस्थ झालं तर आध्यस्थातही भेद राहणार नाही. अधिष्ठानात किती राहतात? नाही. आध्यस्थात आध्यस्थ आहे तोपर्यंत राहतात, पण अधिष्ठान जर आध्यस्थ झालं तर भेदच तर राहत नाही. तत्ववेत्याच्या नजरेने आध्यस्थात किती भेद काहीच राहतात? राहत नाही. अधिष्ठानच राहतं फक्त. अधिष्ठानच राहतं. म्हणून भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वास. तुकोबराय म्हणतात देशकाल वस्तू भेदमा. कारण त्या नजरेत गेले ना तुम्ही, रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेला सर्पामध्ये भेद आहे का नाही? सर्पात भेद आहे. भिन्न भिन्न सर्पाच्या जाती आहेत, आकार आहे, नाम आहे, रूप आहे, त्याच्यामध्ये भेद आहे. समांतर आहे. सर्प पाहत असताना भिन्न भिन्न भेद प्रतीतीला येते. बरोबर आहे. मग त्याचंच नाव आध्यस्थामध्ये भेद असतात. आता रज्जू तिथं आपल्याला एकच जाण्याचा, कारण दृष्टांत हा सिद्धांत कधीच होत नाही. पण त्या रज्जूच्या ठिकाणी जाऊन पाहायला लागले. आता रज्जू याचा अर्थ अधिष्ठान धरा म्हणून म्हटलं का, कारण दृष्टांत हा सिद्धांत कधी नसतो. इथे आपला सिद्धांतामध्ये अधिष्ठान कोण आहे? सिद्धांतामध्ये अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आणि आत्म्याच्या ठिकाणी भेदाचा अत्यंत अभाव. म्हणून आता ज्या वेळेला नजर कशाची झाली म्हणजे तो बनला. स्वतः बनला. तुम्हाला दृष्टांतात बनता येत नाही. तुम्ही त्या दृष्टांतात भिन्न राहता, भेदाने राहता. ज्या वेळेला इथे सिद्धांतामध्ये जातो त्यावेळेला तुमचं परिवर्तन. तुम्ही आत्ताच कुठे नांदताय? आध्यस्थानात. तुम्ही गेले कुठे? अधिष्ठानात. अधिष्ठानात गेल्यावर किती भेद आहेत? आध्यस्थात आल्यावर किती आहेत? अधिष्ठानाकडून अध्यस्थात आल्यावर किती आहेत? काहीच नाही. मग भेदच नाही. अधिष्ठानातून आपल्या नजरेच्या अधिष्ठानातून अध्यस्थात आल्यावर किती येतं? भेदच नाही. फक्त अधिष्ठानच आहे. हा, मग त्याला अधिष्ठानही म्हणायचं नाही. तर अशा प्रकारचा अनुभव महात्म्यांना आल्यावर तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व असं पद आहे. सगळीकडे सर्व सर्व. जसं वर आकाश आकाश आकाश, आकाशच आहे. आकाश होऊन आकाशच आहे. त्याला काय बोलण्याचं काय, फक्त तुमचे शाब्दिक व्यवहार झाले तेवढे. तसाच प्रकार आहे. त्या पूर्णत्वाने अधिष्ठान जगणारा जो कोणी महात्मा पुरुष आहे त्या महात्मा पुरुषाची ही नजर आहे आणि त्याने जगत एकच परमात्मा म्हणून राहतो. मग आता त्याच्यामध्ये त्यावेळेला या विश्वाला पाहतो, मग त्याला भेद प्रतीती गेली. देवच आहे, देवच आहे हा भाव त्याच्या हृदयातून प्रगट झालेला असतो. म्हणून शरीर दृष्टीने जीवनमुक्त पुरुष हा देहात जरी राहत असला तरी त्याचे शरीर भाव नष्ट झालेले असतात. गेल्या वेळेस तुम्हाला एक दृष्टांतही दिला होता तसा.
तेव्हा तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व अख्खा तो देवा कसा एक पहा. मग आता कसा राहतो आणखी असं जर म्हटलं तर माऊली ज्ञानवरायांनी एक दृष्टांत दिलाय. न उकलता पटू. मग काय आहे? तंतूची असे स्पष्ट, तंतूची असे स्पष्ट असं म्हटलं. न उकलता पटू. पटू म्हणजे कापड. तर हे कापड आता जगत आता काय हे जगत, बरोबर आहे. आता हे जगत आहे. मग जगत आहे का परमात्मा आहे? न उकलता पटू. पटू न उकलता असे तंतूचे स्पष्ट. तो काय आहे? तंतूच आहे. नाही 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 आम्हाला वेगळं करून दाखवा असं कोणी म्हटलं. अरे वेगळं करायची गरजच नाही राहिली. वेगळं कोणाला करावं लागेल? अज्ञानाची दृष्टी असेल त्याला. मग त्याला, कारण तो म्हणतो तसं नाही. जसे अण्णाने मी दृष्टांत द्यायचे की माझ्या डोक्यावर काय आहे? फेटा. आणि त्या फेटा आहे. लोक म्हणायचे फेटा आहे महाराज तुमच्या डोक्यावर. हां मग फेटा आहे. फेटा आहे का कापड आहे? तर ते म्हणायचे नाही नाही महाराज कापड आहे. ते म्हणले बघा बरं का आता बदलू नका. कापड आहे म्हणजे कापड आहे. ते म्हणजे हा कापड आहे. अरे कापड आहे का तंतू आहे? ते म्हणले नाही महाराज तंतू आहे. बघा बरं का आता तरी बदलू नका. ते म्हणायचे बघा तंतू आहे का कापूस आहे? अच्छा आज ना म्हणायचे तंतू आहे का कापूस आहे? काय हो तुम्ही तर राहणार जाग्यावर, तुम्ही सारखेच बदलता. आणि त्याच्याही पुढे जाऊन पहा. आता तुम्हाला इथून पुढे इथपर्यंत तरी साधारण दृष्टांत गेला, पण पुढे गेला तर ते कापूस आहे का पृथ्वी? पृथ्वीच्याच पोटातून त्या कापसाचं उत्पन्न निघालेलं आहे. तो कापूस जो दिसतोय तो म्हणून पृथ्वी आहे. बघा बरं का बदलू नका. ते पृथ्वी आहे का पाणी? ज्याला अध्ययन झालं ते. त्याला अध्ययन नाही झालं त्याला वाटलं की हे कसं काय पृथ्वी कशी काय पाण्यात जाईल. पण पृथ्वीचं कारण कोण आहे? जल. म्हणून पृथ्वी अशोक महाराज का जल आहे? जल. बदलू नका. जल आहे का अग्नी? अग्नी आहे का नाही? कारण जलाची उत्पत्ती कुठून झाली? अग्नीपासून. मग अग्नी आहे का वायू आहे? तुम्ही स्थिरच नाही, सगळं अस्थिर. वायू आहे का आकाश आहे? हे कळतं का? निमसेताई कळतंय का? कळतंय. म्हणजे हे 5 भूतांपासून काय झाली आहे? सृष्टी झाली. त्याला एक क्रम आहे. कशापासून काय झालं, कशापासून काय झालं. मग त्याच्यात हे आता आपल्याला सगळ्या स्थूल नजर, अगदी स्थूल नजर आपली कशावर आहे? कापडावर. कापडावर स्थूल नजर आहे आपली. पण हे कापड आहे का ब्रह्मच आहे? काय म्हणते मुक्ताई? एकची धागा नाना लुगडे. हा चोळी आणि लुगडे जगा माझी दिसे ब्रह्म दिसे उघडे. हा तो अभंग येतो. नाना लेणे बाळी आणि बुगडे. याचा संबंध तुमच्याशी जास्त आहे. बाळी आणि बुगडे जगा माझी दिसे ब्रह्म उघडे. पण हे कोणाला उघडं ब्रह्म दिसलं? मुक्ताबाईंना किंवा साधू संतांना यांना दिसलं. आणि आम्हाला बाळी आणि बुगडे दिसलं, लुगडं आणि चोळी दिसली है ना, कापड दिसलं. तर आमची नजर एवढी स्थूल आहे कारण आम्ही अध्यस्थात राहतो. आणि ते म्हणजे आता तुम्हाला असं म्हणलं किंवा नाही नाही महाराज आम्हाला बी अशी नजर तयार करून द्या. तुमची एक नजर जावी लागेल तेव्हा दुसरी नजर येते. 2 नजरा एकाच काळात राहतात. म्हणून अध्यस्थाची दृष्टी गेली की अधिष्ठानाची येईल. आणि अधिष्ठानाची दृष्टी आल्यानंतरही त्या महात्मा पुरुषाचा नाश होत नाही. कारण आपण जीवनमुक्ती मानलेली बरं. वारकरी संप्रदाय हा जीवनमुक्ती मानतो. जे अन्य काही संप्रदायात नाही मानले ते म्हणतात नाही जीवनमुक्ती नाही, डायरेक्ट शेवटच्या काळातच त्याला काय होतं? ज्ञान होतं आणि तो मुक्त होतो. ज्ञान झालं की मुक्त होतो. हे वारकरी संप्रदाय मानत नाही, अद्वैतही मानत नाही. त्याचं कारण आहे मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणती अति मूर्ख. नुसते मूर्ख नाही. हा ही एक थोडीशी ॲडिशनल शिवी आहे. माऊलीला त्याच्यापेक्षा दुसरे काय बोलतच नाहीत ते.
तेव्हा मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल ऐसे जे म्हणती अति मूर्ख दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी मग कासयाची जवरी देह आहे तवरी साधन करोनिया ज्ञान सिद्ध करा. जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होतं. मेल्यावरती मोक्ष होत नाही. मेल्यावर कसा मोक्ष होईल? त्यांनी ज्या वेळेला देह दिला होता त्यावेळेला या व्यावहारिक दृष्टी बाळगून मूर्खासारखा संसारामध्ये रत राहिला, स्वतःचं कल्याण करून नाही घेतलं, त्याला मेल्यावर काय होणार? मेल्यावर गतीला गेला, दुसऱ्या शरीरात गेला, त्याला काय पर्याय नाही काही. म्हणून जोपर्यंत मानवी शरीर आहे तोपर्यंतच मोक्षाचा विचार करावा लागेल. किड्या माकोड्याच्या आणि कुत्र्या मांजऱ्याच्या शरीरात काय मोक्ष घडणार आहे त्याला? किंवा मेल्यानंतर मोक्ष होत असेल तर त्याला मेल्यानंतर जीवदशा प्राप्त होईल, मोक्ष नाही होणार. म्हणून मोक्षाचा सगळा विचार या शरीरात केलेला आहे. याला मोक्ष या पदात अधिष्ठानाची दृष्टी प्राप्त करून घेणं आणि आध्यस्थाचा व्यवहार तुम्हाला इथेच बाधित करायचा आहे. म्हणजे मानवी शरीरातच तो आध्यस्थाचे व्यवहार बाधित झाले. म्हणून खरं समत्व याच महात्मा पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न होतं. समत्वाची दृष्टी तयार झाली, जगामध्ये त्याला काही विषमता दिसत नाही. तर ही दृष्टी वेगळी आहे. एक अज्ञानाची दृष्टी बी अशीच आहे की त्याला काही विषमता दिसत नाही. अज्ञानातला मनुष्य सुद्धा असाच असतो आणि ज्ञानी पुरुषही अज्ञानासारखाच असतो. म्हणून फक्त त्याच्यात काय असतं? शास्त्र संस्कार झाले एवढ्याच अंशात फरक केलेला आहे. कारण त्याला जे पाहण्याची नजर आली तर त्याला भेद दिसत नाही. भेद नाही दिसल्यावर लोक म्हणतात काय हो तुमचं आचरण नष्ट व्हायला लागलं, नष्ट व्हायला लागलं. तर याचं कारण त्याला त्या दृष्टीतून व्हायला लागलं. त्याला ते बरोबर शरीरी परिसंसारून ओळखे. शरीरी परिसंसारून ओळखे. संसाराची ओळख राहत नाही, तो शरीरात तरी राहत असतो. तसे त्याला खेत्री हे बालवत पिशाच्यवत असं म्हटलं ते. जडवत पिशाच्यवत बालवत असे व्यवहार होतात त्या महात्मा पुरुषांकडून. बरोबर आहे. तर त्याच्यात अशा प्रकारचे काय हो पिशाच्यासारखा राहतात तुम्ही किंवा काय त्याला काय तर त्याला नाहीतर जे साधक वर्ग असतो ना तो फार व्यवस्थित राहतो आणि त्याचं ते ऐटीत राहणं वागणं त्याची ती देवपूजा देवण हे सगळं एकदम थाटामाटात असतं. त्याच्याकडे पाहून पुष्कळ लोकांना साधुत्व बुद्धी होते, पण साधूकडे पाहिल्यावर साधुत्व बुद्धी होत नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी जगा माझी. तर ते असा बी भाग आहे. आणि दुसरा आहे तो दृष्टीच तशी तयार झालेली असल्याने, आपला मनुष्य असा आहे तो दृष्टी तशी तयार झालेली असल्याने त्याला दुसरं जे सामान्य लोकांना व्यवहारामध्ये जे विशेषत्व वाटतं ते विशेषत्व त्याच्या दृष्टीने नाश पावलेलं असतं. त्याच्यामध्ये काय आहे? काहीच नाही. परमार्थ हा संसारासारखाच आहे. संसार हाही परमार्थासारखा आहे. एकात सत्वांश प्रधानता आहे आणि एकात तमांश राजांश प्रधानता आहे. संसारातली माणसं वाईट आहेत असं नाही. संसारातली माणसं जी आहेत ना तेच आहेत कोणी, फक्त त्यांना त्याचं फार थोडंसं दाट अज्ञान असल्या कारणाने कळत नाही. थोडी परमार्थात माणसं आल्यावरती थोडी धर्माचरण करायला लागतात. त्यांना सातवांश असं सत्वांशाची वृद्धी त्यांच्या अंतःकरणात होते. आणि पण सातवांशाला धरून मोक्ष होत नाही. सातवांशाशिवाय मोक्ष होत नाही. पण सातवांशाला धरून मोक्ष होत नाही. तर त्याच्या त्यागांचाही विचार येतो. पण त्यांचा सत्वांशाचा त्याग हा जास्त कठीण होतो. पण जसं चिंतन करत जाईल आणि अधिष्ठान स्वरूप एकदा बनला म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या अधिष्ठानाचं ज्ञान त्याच्या चिंतनाच्या द्वारे तद्रुपता होऊन तयार होईल. आणि त्यावेळेला अधिष्ठानाची नजर तयार होते तेव्हा सर्वत्र एक परमात्माच दृष्टीला पडतो. जगत जन नोहे अवघा जनार्दन. इथे अवघा शब्द आला आहे. जन नोहे अवघा जनार्दन. तेव्हा सगळ्या 11 प्रकारच्या भेदांचा नाश होतो. पण तो या देहामध्ये राहतो आणि देहात राहून विश्व न पाहता परमात्मा पाहतो. तशी नजर तयार झाली की मग काही अडचण नाही.
खरं तर म्हणून त्या न उकलता पटू असं म्हटलं की ह्याला वेगळं वेगळं करा आणि मग तंतू बाजूला काढा आणि मग कापूस काढा. हां, मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं आणि मग शेवटला जर पाहिलं तर आकाश आकाश सुद्धा नाही, मग माया आहे म्हणा. माया नाही, मग काय ब्रह्मच आहे. म्हणून एक तेच ब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, सगळं एकच परमात्मा जगताला प्राप्त झालेला आहे. म्हणजे जगताला प्राप्त झालेला एकच परमात्मा जगताला प्राप्त झाला, याला अद्वय भूमिका असं म्हणतात. आणि ही भूमिका तयार झाल्याशिवाय मोक्ष होत नाही असं शास्त्रात उल्लेख आहे. जोपर्यंत अशी अद्वय भूमिका तयार होत नाही, मग त्याला तो विश्वाला पाहिलं तर म्हटले विश्वच आहेच कुठं तेव्हा, तर काय आहे परमात्माच आहे. त्या याला दृष्टांत आणखीन टाकायचे. रुकवतामध्ये पहिले आता करतात का नाही, रुकवत मोडत गेले. साखरेचे बरेचसे वेळ तयार केलेले प्राणी राहतात. काय काय वेळेला साखरेचं काय तयार केलं, कुत्र तयार केलं. साखरेचं काय व्हायचं, साखरेत त्याला बरोबर रंग देऊन असं कुत्र बनवलं. साखरेचं तुळशी वृंदावन बनवलं. अजून महादेवाची पिंड बनवली. साखरेची महादेवाची पिंड बनवली. आज नेमकं महादेवच आहे ना. मग आता त्यांनी साखरेचे रुपवतात असे आयटम तयार केले. आणि मग त्याच्यात ज्या वेळेला ते झाल्यावर काही 2-3 महिन्यांनी ते त्या साखरेचे आयटम त्याचं काय करायचं बा. एक दिवशी त्या घरी पाहुणे रावळे काही मंडळी आले, तर त्या दिवशी आल्यावर त्याला चहा करायला ते म्हटले साखरच नाही. साखर नाही म्हटल्यावर त्यांना लगेच करंट लागला. ते म्हटले ते पॅक करून ठेवलेलं आपल्याकडे काय कुत्र आहे. ते म्हणजे असं करा, ते साखर नसेल तर कुत्रं टाका त्याच्यात. कुत्रं टाका म्हटल्यावर ती माणसं बसलेली हादरलीच. म्हणजे आता हे म्हणजे एकतर वारकऱ्याच्या घरी यायचं आणि परत ते काय म्हणते ते कुत्रं टाकून दे त्याच्यात. तर मग ते अवघडच झालं. ते म्हटले, मग त्यांनी ते परत सांगितलं, अहो कुत्र्याचं तोंड तर आपण त्या दिवशीच वापरलं. मग म्हणजे खालचा भाग असेल तो टाकून द्या, राहिलेला भाग असेल ना. हा म्हटले आहेत म्हटले. मग त्यांनी ते काय केलं आणि मग ते म्हटले, त्याला शंका दाट होत गेल्यावर म्हटलं, महाराज तुमच्याकडे काय चाललेलं आहे, काय हे कुत्रं टाका आमकं करा. ते म्हणते मग ते म्हणते थोड्या वेळाने कळेल तुम्हाला. मग नंतर चहा आला तर चहा तर व्यवस्थित झाला. म्हणजे त्याच्यात तर काही नाही तिथं, तर काही नाही तिथं. म्हणजे काय तुम्ही केलं, मग काय सांगत होते. अहो म्हणजे आकार कशाचा आहे, कुत्र्याचा, मांजराचा, तुळशी वृंदावनाचा, पिंडीचा आहे ना, देवाच्या आकाराचा. पांडीन पातेलेन काय काय बनवले हे त्याचे आकार झाले. त्याच्यात काय आहे, साखर आहे. त्याच्यात साखर आहे. जगात काय आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्मच आकाराला बनलं. ब्रह्म आकाराला येतं असं नाही. म्हणून म्हटलं 2-2 नजरा घेऊन एकदाच काम नाही होत. त्याच्यामुळे कसं ब्रह्माला कसं काय आकार होईल, ब्रह्माला आकार नसतोच. मग तुम्ही जिकडून पाहता तिकडून तुम्हाला एका बाजूने पाहिलं तर भेद दिसतो आणि एका बाजूने पाहिलं तर अभेद दिसतो. तुम्ही त्या वेळेला अधिष्ठानच बनता, त्यावेळेला तुमच्यात काय गेलं, भेद गेला. भेद गेला म्हणजे तुम्हीच नाही राहिले जाग्यावर, तुम्हीच अद्वय बनले. मग तुम्ही काय पाहता, काहीच नाही, कारण तुम्हीच आहे. आणि म्हणून त्याच्यात अशा प्रकारचा हा जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन अर्जुनाच्या चित्तात तयार झालेला दिसतोय. बघा जसं का माऊलीने तिथं दृष्टांत दिले ना, मामच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते आहे ना. हा सगुणान समितिस्त्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. 14वा अध्याय पाहून घ्या. तेव्हा त्याच्यामध्ये हा विषय भक्ती पण पाहिजे ना. बहीच आनंद योगे ना भक्ती रवे विचारेने 14व्या अध्यायातलाच हा श्लोक. नाही 13व्यात पण तसंच आहे. हा आलेला आहे. सगुण भक्तीसाठी आला, हा निर्गुण भक्ती. तेव्हा ज्या वेळेला म्हणून किंवा बर्फाचे थिजले पण असं म्हटलं. अगा हिमवंत जे हिमवंत जे आकर्षिले तेची हिमवंत पै झाले असं म्हणलं. हिमवंत जे आकर्षिले तेची हिमवंत पै झाले.
पाणी म्हणजेच हिम आहे, हिम म्हणजेच बर्फ. बर्फ आणि पाणी याच्यामध्ये काय भेद आहे? हा दृष्टांत थोडा आणखीन जवळ गेला. जसा सोन्याचा दृष्टांत आहे तसा चालू की जसा पाणी आणि बर्फ याच्यात माणसं भेद मानत नाही, पण बर्फात नामरूप येत. बर्फ नावाचं नाव आलं आणि बर्फाला आकार आला, घनत्व येतं आलेलं. आणि ज्या वेळेला ते त्याचं घनत्व जातं त्यावेळेला नामही जातं आणि घनत्वही जातं त्यावेळेला पाणीच असतं एका पाण्याचं. तसा ब्रह्माचा आता दृष्टांतच असतात, हे कायम लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला सिद्धांतापर्यंत न्यायचं आहे आम्हाला. तर तसा ब्रह्माच जगतरूपाने म्हणजे जगतरूपाने तयार झालेला आहे. मूर्तची होणी केले न मिळे दादुलियाची माऊली म्हणतात. आता त्या दादुलियाचे म्हणजे ईश्वराच्याकडे गेलेलं आहे. आणि ही आपल्याला ब्रह्मदृष्टी सांगायची. ईश्वराचं ब्रह्म पण जातच नाही जगत जरी बांधला तरी. आणि तसाच महात्मा पुरुष आहे. तर तेव्हा याच्यामध्ये किंवा थिजलेल्या तुपाचा दृष्टांत माऊलींनी टाकलाय तिथे. त्यानंतर तूप तुम्ही जर उन्हाळ्यात घेतलं तर पातळ होतं आणि थंडीत तेच डब्यात ठेवलं तर ते म्हणजे कसं काय हो, काल तर आम्ही पातळ आणलं होतं आणि आज कसं काय थंड झालं. ते म्हणले त्या म्हणजे थिजलं गेलं ते म्हणलं थिजले काय आणि पातळ झालं काय, दोन्ही जगतरूपी थिजलेलं ब्रह्म, जगतरूपी थिजलेलं ब्रह्म आणि सामान्य चैतन्य रूपी पातळ ब्रह्म असं त्याच्यात विभागणी केली. म्हणजे ते वितळलेलं, एक वितळलेलं आणि एक थिजलेलं. वितळणे हा शब्द येईल त्याच्यात विरोधी. तर तेव्हा एक थिजलेला, तसा थिजलेला परमात्मा म्हणजे जगत, थिजलेला परमात्मा. आणि तेच सामान्य चैतन्य जे होत आहे राहत आहे ते जगत रहित. कारण जगताचे नामरूप आली त्याला ती ब्रह्मस्वरूपात लय पावली, नामरूप अस्तित्वात राहिली नाही. कशी आली? थिजल्यामुळं आली. थिजलं कसं काय? संसर्गात. कोणाच्या संसर्गात? मग तुम्ही माया पिया उपाधी अशा लावून त्याच्यामुळे तुम्ही थिजले. जीवपणाला येऊन थिजलेच, आकाराला चालेल ना. ते म्हणले वितळायचं आहे, मग वितळण्याच्या प्रक्रियेत जा. वितळण्याच्या प्रक्रियेत जायचं असेल तर गरम व्हावं लागेल, म्हणजे त्याला अग्नी लावावं लागेल. वैराग्याचा अग्नी जीवाला लागला की तो वितळायला लागेल. जोपर्यंत वैराग्य रूपी अग्नी लागणार नाही तोपर्यंत थिजलेला तसाच राहील, अहंकाराने युक्त राहील. मग तोच गलित झाला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, अभिमान गेला की देव होतो. आणि जर नाही जमला तर तो तसाच राहतो. किंबहुना चला तू सर्वपणे तैसे पातलाशी सर्वपणे सर्व तूच पातलेला आहे. काय नजर तयार झाली बा अर्जुनाची. किंबहुना केवळ, केवळ म्हणजे निव्वळ, सर्व हे तूची निखळ. अजून काय सांगायला पाहिजे आता? अख्खा अख्खा तूच आहे, अख्खा तूच आहे. आता इथे आध्यस्त दृष्टीचा पूर्णतः लोप झालेला दिसतो. कारण सर्व याच्यामध्ये माया कार्य धरायचं. जर सर्व तूच आहे तर सर्व दिसायला वरून माया कार्य, जगत, जीव आणि परमात्मा याला माया कार्य म्हणतात. परमात्मा म्हणजे ईश्वरा. तर ईश्वर, जीव आणि जगत हे काय आहे? माया. तर याच्यात सर्वपणा येतो. नाहीतर अद्वय पदार्थाला सर्व म्हणत नाही. अनेक म्हणायचं काही कारणच नाही ना. म्हणून अनेक नाना प्रकारचे जीव आणि दिसणारं नाना रूपाने नटलेलं जगत आणि याचा नियंता जो ईश्वर, हा सगळा सर्व हे अख्खाच्या अख्खा तूच परमात्मा बनलेला आहेस. निखळ हे सर्व तूच आहेस. याच्यामध्ये भेदच नाही. विश्वरूपही तूच आहेस, कृष्णरूपही तूच आहेस, अर्जुन रूपही तूच आहेस, कौरवही तूच आहेस, पांडवही. त्याच्या दृष्टीने तिथे चाललेला प्रासंगिक नजर आहे. ते रणांगणही तूच आहे. जिथे कुरुक्षेत्र कोण बनलेलं आहे? तूच बनलेला आहे. तुझ्याच कुरुक्षेत्रावर तुझंच दोन्ही पक्षाचं सैन्य, पूर्व आणि
आपले कौरव आणि पांडव हे तूच आहेस आणि युद्ध करणारा तूच आहेस, मरणारा तूच आहेस, मारणारा तूच आहेस, जगणाराही तूच आहेस. त्याच्यातून जे शिल्लक राहतं तो तूच आहेस, जे संपतं तेही तूच आहेस, उत्पन्न होतंय तेही तूच आहेस, अख्खाच्या अख्खा तूच आहेस. तर तेव्हा केवळ सर्व हे तूची निखळ निखळ याच्या शुद्धता सांगायची आहे. असं आहे, थिजलेलं तूप शुद्ध म्हणायचं का वितळलेलं तूप शुद्ध असतं? निखळ थिजलेलं शुद्ध असतं. रणसिंग मावशी, थिजलेलं तूप शुद्ध असतं का वितळलेलं तूप शुद्ध असतं? हा, दोन्ही सारखंच असतं. जगत रूपी परमात्मा भारी का ब्रह्मरूपी ज्याला ज्ञान करून देतं शास्त्र ते भारी? म्हणून तर हे संत हे जगतापासून विरक्तच कुठं झाले, तेव्हा जगतात राहिले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे आणि बोललेले जे ऋषी सात भावे वर्ताया आणि आम्ही परत चाललो वैकुंठाला आहोत. तुम्हाला मुक्त बिक्त व्हायचं का नाही? ते म्हणले नाही, आम्हाला मुक्तीचं आमच्याकडे काय पडले. तेव्हा पिटू भक्तीचा डांगोरा, कलिकाळाची दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. दुसरं कोणतं चरण आहे? खालचं चरण आम्ही मुक्तीची या माता, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. त्याचं काय चरण आहे? तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. बळीयाची अंकित बळीयाची अंकित तेवढं दोनच आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, दोनच चौचरणी नाही. त्या मोक्षाचा विचार तुकोबरायांनी का मागं टाकला? तर त्यांचा विचार असा आहे की जगत हाही परमात्माचा आहे आणि ज्याला ब्रह्म म्हणून मोक्षला सांगितलं जातं तोही परमात्माचा आहे. म्हणून एक आकारवान ही परमात्माचा आहे आणि निराकारही परमात्माचा आहे. माऊली ज्ञानोबराय पुन्हा पुन्हा तरी का येतात? त्याची अशी किती समाधी? 108वी. म्हणजे त्यांना पहिल्या वेळेला ज्ञान झालेलं नसलं पाहिजे, दुसऱ्यांदा आले त्यावेळेला ज्ञान नाही, तिसऱ्यांदा नाही, असं आहे का? हा, तर आपल्याला हे कळालं पाहिजे की बघ हे तत्वज्ञ संत आहेत, जे प्रत्यक्ष जे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, मनुष्यपण ते भांब, लौकिक भाग. जसा हा म्हणून ज्ञानच आकाराला येतं माऊलींच्या रूपाने आणि मग पुन्हा जरी समाधी लावली गेले तरी पुन्हा ज्या वेळेला येतील त्यावेळेला आणखीन समाधी पुन्हा धारण. ते म्हणजे परत कसं काय आले? कारण ज्ञानाने तर मोक्ष होतो, निर्गुण निराकारात प्रवेश केला. मग आता कसं काय? तर त्यांच्या दृष्टीने या साधू महात्म्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या दृष्टीने साकार असणारं जगत हाही परमात्माचं आहे आणि निराकार असणारं तत्वही हाही परमात्माचं आहे. तर याच्यात कुठेही यत्किंचित नानात्व नाही, भेद नाही, तर अख्खा देवच आहे, अख्खा देवच बनलेले आहे. म्हणून मग त्याच्यामध्ये म्हणून एक पा अजून तुम्ही जसं आत्ताच म्हटले की ईश्वर जो आहे तो ईश्वराच्या ठिकाणी त्याच्यात कुठं अधिष्ठान स्वरूपाचा लोप होतो. तेव्हा अधिष्ठान स्वरूपाला ईश्वर जसाच्या तसा जाणून तो ईश्वर स्वरूपात राहतो. ईश्वर मायेची उपाधी जरी धारण केली तरी त्याच्या अस्तित्वाला कुठेच तडा जात नाही. म्हणून तोच काय बनतो? विश्व हा विश्व बनून राहिला तरी ब्रह्मभावाचा लोप झाला नाही. तसे संत शरीर भावावरती जरी आले, अवतारही घेतले तरी ब्रह्मभावाचा लोप झाला नाही. आणि मग म्हणले मग मोक्ष कशात सांगायचा? त्यांना नाही सांगायचा. जे अज्ञानात आवृत्त जीव आहेत ना त्यांना मोक्षाकडे घेऊन जायचं. आणि मग मोक्षांकडे गेले म्हणजे काय झाले? तुम्ही कुठेही राहा, तुम्हाला ज्या वेळेला त्याला ज्ञान होतं त्यावेळेला हे ज्ञान
परिपूर्ण ज्ञान आहे की अख्खा मीच आहे. ते माऊली म्हणतात नाही का, भिंतीवर चित्र असतं, आई असते, आई जे घेऊन चाललेलं असतं, पाणी असतं, झाडं असते, मग ते हे सगळं मातीच असतं. पडवणी गेली या भिंती चित्राची केवळ वेळ माती. त्याच्यामध्ये नाही, जड आणि चेतन हा जो वर्ग आहे ना तो परमात्माचा आहे. आता इथली आपला जो विषय चाललाय तो असाच बोलायचा, तो दुसरी नजरेत नाही नेणार, तर इकडूनच पाहायचं. तर चेतन जड हे दोन्ही जे गट दिसत आहेत हे दोन्हीही परमात्माच आहे. म्हणजे मग त्या परमात्म्याला चेतन आणि जड या गटात विभागणी होत नाही. तर विभागणी करणारा हा परत मुमुक्षु झाला. जो जडात जीवात राहतो तो परत बद्ध झाला आणि तो एकाच तत्वात राहतो तो मुक्त महात्मा पुरुष आहे. तर तेव्हा तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व किंबहुना केवळ सर्व हे तूच निखळ. सर्व जगत का बनलेला तूच आहे. निखळ अख्ख म्हणजे त्याच्यात शुद्ध आहे. शुद्धावरून विषय निघाला. अख्खा शुद्ध कोण आहे? परमात्मा. अगदी आता त्याच्यात दृष्टांत बदलल्यावर भेद तयार होऊ शकतो. अख्खा तुझी म्हणजे जगत तुझ्यापासून झालं म्हटलं तर लगेच त्याच्यावर काय येतो? अपवाद येतो, द्वैतापत्ती येतो. तुझ्यापासून जगत देवापासून झालं नाही, कारण झालं देवापासून झालं म्हटलं तर मग सांगा कसं झालं. आता तोच दृष्टांत आहे का नाही? थिजलेलं तूप आणि वितळलेलं तूप, तसा जगत आणि परमात्मा. तर त्याच्यात म्हटलं दुधापासून दही झालं, दुधापासून दही झालं. दुधापासून दही होतं का नाही? झालं. पण तुम्ही दुधापासून झालं म्हटल्यावर परिणाम झाला. तसं परमात्म्याचा परिणाम जगात नाही, जगाचा. आणि म्हणून सगळ्यात शेवटची संगती अध्यस्थामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे आणि त्यांनी ते सांगून त्यांना नजर तयार करायची. विवर्तवाद सांगून जगताचा बाद केला, पण तो बाद अधिष्ठानाच्या ठिकाणी केला. आणि ते म्हटले मग पुढे काय झालं ते सांगा नावं आम्हाला. पण पुढे जाऊन परत सांगितलं की अधिष्ठानामध्ये अधिष्ठान स्वरूप बनलेला, ज्याची बुद्धी बनलेले तो ब्रह्मनिष्ठ महात्मा जगाला जग म्हणून पाहिल का? आणि जग म्हणून जर पाहायला लागला तर त्याच्या त्या नजरेत म्हणजे त्याला अधिष्ठानाची नजरेचा लोप आहे असा होईल. म्हणून मग जन नसून जनार्दन आहे अशी नजर तयार झाली. तेव्हा निखळ बनला तो असा. म्हणून दुधाचं दही झालं असं आम्ही मानत नाही. म्हणजे इकडे परिणामवाद आम्ही मानत नाही. विवर्तवाद हा टोकाला जाऊन सांगितला असला तरी पुढे जाऊन तिसरा आणखीन वाद ब्रह्मवादात सांगितलं की दिसणार जगत हाच परमात्मा आहे. पण हे तिकडून पाहायचं बरं. नाहीतर अज्ञानी मग तुम्हाला म्हणतो नेहमी की अज्ञानाची आणि पूर्ण ज्ञानाची समांतर अवस्था आहे. त्याने काय पाहिलं नाही. तो अज्ञानी तो काय पाहतो का? त्या सगळ्या सरमिसळ व्यवहार चालतात त्याचे. अज्ञानी पुरुषाचे व्यवहार त्याला काय होतंय म्हटले आमचं आमचं केलं त्याला काय होतंय तेव्हा असं केलं ते चालतंय. झालं का? आज व्यवहार चाललेले ते कसे चालले? मिसळलेले चाललेले का नाही जगतामध्ये. म्हणजे त्यांना वाटतं ह्याच्यात काय विशेष आहे, सगळी माणसं तर सारखीच आहेत का नाही. मग त्याच्यामध्ये कुठे ह्याच्यात अज्ञानी भेद पाहतो का? नाही पाहत. त्याच्याकडून सगळे सरमिसळ व्यवहार चाललेले दिसतात. आता ज्ञानाच्या नजरेतही तीच अवस्था आहे ना. तेव्हा जगात भेदच नाही म्हटले ना. ते म्हटले मग तुम्ही आमच्याच सारखे आहेत असं. पण एकाचा भेद शास्त्राने नाश केलेला आहे. एकाचा भेद जिवंत असून अज्ञानात भेदाने तो राहतो. म्हणून पण ज्याच्या भेदाचा चित्तवृत्तीत भेदाचा नाश झाला आहे तो शास्त्र संस्काराच्या द्वारे झालेला असतो. तेव्हा मुक्त ज्ञानी पुरुष जे आहेत त्यांची परिभाषा या ठिकाणी चालू होताना दिसते. पण अनेक जन्म घेणारे हे जे साधू संत दिसत आहेत तर त्याच्यात जन्म घेताना दिसतात. तर म्हटले मग मागच्या जन्मात त्यांना ज्ञान नाही झाली का? तू बरं आहे का आले परत? त्याला पहिल्या जन्मात ज्ञान नाही झालं का?
अंबरीश राजा, भक्त प्रल्हाद, त्या भक्त प्रल्हादाच्या किती त्यांनी काय साधनेचे तुम्हाला अगदी पराकाष्ठा दिसते. आणि त्याचं नंतरचे पुढचे जन्म येणारे अंगद, उद्धव, नामदेवराय, तर हे एकटेच तुकोबरायांचे अवतार आहे. आणि हे पुन्हा पुन्हा काय येतात, तर पुन्हा पुन्हा येतात मान. तर याचं कारण आहे की साकार परमात्मा आणि निराकार परमात्मा या दोघांच्यात भेद अस्तित्वात नाही. मुळात पहिली गोष्ट, साकार असं विश्व त्यांना दिसतच नाही, तर पूर्ण एकच परमात्मा नजरेत येतो. किंबहुना केवळ सर्व हे तोची निखळ परी शिराळनवी कल्लोळ पयाचे जैसे. माऊलींनी दृष्टांत तो सांगला. शिराळनवी म्हणजे सागरामध्ये, क्षीरसागरामध्ये, आणि कल्लोळ पयाचे. पय म्हणजे पाणी, कल्लोळ म्हणजे लाटा. कशाच्या लाटा? पाण्याच्या लाटा. पण लाट कशाला म्हणले तुम्ही? पाणीच आहे ना, लाट लाट नाही तर पाणीच आहे. आणि पण म्हणले नाही नाव म्हणले महाराज त्याला